नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता झटापटीमध्ये कमळीच्या गळ्यातील लॉकेट खाली पडणार आहे आणि त्यातील फोटो राजन पाहणार आहे. कमळी नशेमध्ये असते तेव्हा बंड्या आणि निंगी कमळीला घेऊन जातात आणि त्यानंतर मात्र अन्नपूर्णाजीच्या लक्षात येणार आहे की हे लॉकेट तर कमळीच्या गळ्यात होतं. आणि जेव्हा हा सगळा खुलासा होणार आहे तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण अन्नपूर्णा आणि राजन दोघंही त्या लॉकेटकडे पाहतच राहतात. कारण ते लॉकेट म्हणजे साधंसुद्धा नाही, तर त्यामध्ये असलेला फोटो हा सरू आणि राजन म्हणजेच गौरी आणि राजन या दोघांच्या लग्नातला फोटो आहे. आणि ऑब्व्हियसली याच्यामुळे ही गोष्ट क्लिअर होते की कमळी हीच आपली नात आहे. राजनला असं कळणार आहे की कमळी हीच आपली मुलगी आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अन्नपूर्णा आजीचं नामस्मरण सुरू आहे. गुरुजींनी सांगितलेलं आहे की हा नामजप पूर्ण करा, अखंड करा. अखंड 24 तास झाला पाहिजे आणि तरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. त्यामुळं अन्नपूर्णा आजी ते करत असतात. इकडे अनिकाने खूप मोठा राडा घातलेला असतो. अनिकाने जे काम केलेलं असतं ते म्हणजेच की तिने कमळीला जो समोसा दिलेला असतो त्याच्यामध्ये नशेचं औषध टाकलेलं असतं आणि त्यामुळं कमळीला वेड्यासारखी कमळी करत असते. ओरडत काय असते, हसत काय असते हे कमळीचं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र कामिनी आणि रागिनी दोघीही बघून तिच्याकडे खरं तर हसायला सुरुवात करतात. त्यांना खूप भारी वाटत असतं. कमळी ओरडत असते, हॅपी न्यू इयर म्हणून ओरडत असते. तेव्हा ऋषी म्हणतो की हे सगळं काय झालंय. बंड्या आणि निंगी सांगू लागतात. निंगी सांगते की ऋषी सर, कमळीला काहीतरी खायला देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं हे सगळं झालेलं आहे. आता मात्र ऋषीला धक्का बसतो की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असा ऋषीला धक्का बसलेला असतो. आणि जेव्हा इकडे बंड्या निंगी सगळे सांगू लागतात की नाही, हिला काहीतरी खायला दिलेलं आहे आणि मग ऋषी आणि सायबा पाहू लागतात ते म्हणजेच इकडे अनिकाकडे. तर अनिका मात्र हसत असते. तिला खूप आनंद झालेला असतो. बंड्या आणि निंगी शांत करत असतात पण कमळीचं आरडणं ओरडणं सुरूच असतं. ती काही केलं शांत राहत नसते. इकडे ऋषीला पण काळजी वाटत असते की हे सगळं काय चाललंय, ह्या गोष्टी अशा का घडतायत, कमळीच्या बाबतीत काय होते. कमळी तर हसत असते आणि मधूनच ओरडत असते. कमळीने निंगीचे केस पकडलेले असतात आणि म्हणत असते, निंगे खरंच ग तू आज लय भारी दिसते ग, असं म्हणत ती निंगीला बोलत असते. तर इकडे अनिकाच्या ज्या मैत्रिणी म्हणजेच पिंक आणि ईशा दोघीही हसत असतात. गालावरती हात ठेवून ठेवून तोंडावरती हात ठेवून हसत असतात. कारण त्यांना सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. तो म्हणजे हे सगळं जे काय आहे ते अनिकानं केले आणि आता कमळीची हकालपट्टी होणार आहे. कमळीने आता बंड्याच्या डोक्याची टोपी काढलेली असते. स्वतःच्या डोक्याला ती टोपी घातलेली असते आणि आरडाओरडा तिचा सुरू झालेला असतो. तेव्हा ऋषी म्हणतो की थांबा थांबा, चला हिला पहिलं इथून ना आत घेऊन गेलं पाहिजे, नाही तर खूप मोठा गोंधळ होईल असं ऋषी सांगतो. आणि मग ऋषी त्याचबरोबर निंगी बंड्या तिघजण मिळून आता कमळीला आतमध्ये रूममध्ये घेऊन जातात. कारण अन्नपूर्णा आजींची पूजा वगैरे सुरू असते आणि त्याच्यामध्ये जर गोंधळ झाला तर खूप अवघड होण्याची शक्यता असते आणि हे सगळ्यांनाच माहिती असतं. निंगीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं की कमळीच्या बाबतीत काय झालेलं आहे. खरं तर कमळीला जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फसवलेलं आहे ही गोष्ट निंगीला चांगलीच कळलेली असते. त्यासोबतच इकडे ऋषीसुद्धा तिथं उभा असतो आणि ऋषी म्हणत असतो की काहीही झालं तरीही कमळीला या सगळ्यातून वाचवणं गरजेचं आहे. तेव्हा सायबा तिथं असतो. ऋषी आणि सायबा या दोघांनाही कळलेलं असतं की हे सगळं अनिकाचं कारस्थान आहे आणि तिनेच ह्या गोष्टी केलेल्या आहेत. इकडे अन्नपूर्णा आजी आणि राजन या दोघांनाही बाहेरून आवाज ऐकायला येत असतो. अन्नपूर्णा आजी नामस्मरण करत आहेत आणि इकडे आता खूप आनंद झालेला असतो. तो म्हणजे रागिनी, कामिनी आणि अनिकाला. मग जिथे आता कमळीला रूममध्ये नेलंय तिथं ह्या तिघीजणी जातात आणि म्हणू लागतात की खरंच आज ना खूप भारी वाटत आहे. आणि कमळीला म्हणत असतात की आज खरी मजा आलेली आहे. कारण जो बदला घ्यायचा होता तो बदला पूर्ण झालेला आहे, अशा पद्धतीने त्या बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे कमळी ते सगळं ऐकत असते आणि अनिका म्हणत असते की आता मला हेच तर करायचं होतं. आता आजी बाहेर आली की मग आजी हिला कशी धक्के मारत बाहेर काढणार आहे ना ते बघ.
कारण आजीच्या नजरेत हिला पाडायचं होतं आणि म्हणूनच हा सगळा डाव मी आखलेला होता, असं या दोघीही सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे धक्का बसतो की हे सगळं काय घडतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग कमळीला जाणवतं की हे काय म्हणत आहेत आणि या दोघी कशा पद्धतीने बोलत आहेत ही गोष्ट कमळीला कळते. आणि कमळीला मात्र खूप राग आलेला असतो आणि कमळी मात्र भयानक अशी चिडलेली असते. कमळी म्हणते की बाद झालं कडू आजी, आणि अनिकाकडे जाते आणि म्हणते तुला काय वाटलं, कारण तेवढं खाण्याने मला नशा चढणार आहे? अजिबात नाही, काहीच होणार नाही, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही तुझ्या असल्या असल्या कारस्थानांना बळी पडणारे मी नाही, असं कमळी सांगत असते. कारण कमळीला माहिती आहे की काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये काय होऊ शकतं ही गोष्ट कमळीला चांगलीच माहिती आहे. म्हणून तर कमळी मात्र भयानक चिडलेली असते आणि कमळी म्हणत असते की तू असं काही कारस्थान करशील आणि माझ्या बाबतीत चुकीचं वागशील तर हे कदापि शक्य होऊ देणार नाही, असं कमळी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र अनिका तिथं उभी असते आणि कमळीला खूप राग येतो. कमळी अनिकाकडे जाते आणि खानदिशी अनिकाच्या कानाखाली लगावते आणि म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे पण आता अजिबात ऐकून घेणार नाही. कारण काहीही झालं तरीही तुझी काय लायकी आहे ना ते चांगलंच माहिती आहे. आणि अनिकाच्या कानाखाली लगावल्यानंतर इकडे कमळी जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा मात्र आता कामिनीमध्ये येते आणि कामिनी म्हणते तू माझ्या अनिकाला मारलंस? आता मात्र कमळी शांत बसत नाही. कडू आजी आता तुला दाखवतेच हिसका, असं म्हणत कमळीने कामिनीचा हात पिरगळायला सुरुवात केलेली असते. खरं तर त्यावेळेस रागिनी आणि अनिका दोघीही जाम घाबरलेले असतात. त्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय, कारण या सगळ्या गोष्टी कशा घडतायत, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि या सगळ्या गोंधळामध्ये कमळीचं लॉकेट आता पडलेलं असतं. अन्नपूर्णाजी आणि राजन तिथे येतात. तर राजन पाहतो अनिकाचा हा जो गोंधळ असतो तो चालूच असतो. कारण अनिका काय आहे हे राजनला चांगलंच माहिती आहे आणि हे सगळं कोणी केलं हे सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि आता मात्र इकडे राजन ते लॉकेट उचलतो आणि म्हणतो की अगं आई, हे लॉकेट कमळीच आहे ना गं, कमळीच्या गळ्यात असतं ना? तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणते की हो रे, हे कमळीचंच लॉकेट आहे राजन. आणि राजन बघतो तर ते लॉकेट जे आहे ते ओपन व्हायला लागलेलं असतं. राजन म्हणतो की अगं आई, हे लॉकेट बघ ना आणि यातला फोटो बघ. आणि तो फोटो उघडला जातो तेव्हा मात्र अन्नपूर्णा आणि राजन या दोघांनाही धक्का बसतो. कारण त्या फोटोमध्ये सरळ सरळ त्याला गौरी दिसते आणि तो म्हणतो अगं आई, हा तर माझा आणि गौरीचा लग्नातला फोटो आहे, बघ ना, असं म्हणत त्याने तो फोटो अन्नपूर्णाजीला दाखवलेला असतो. अन्नपूर्णाजी म्हणते की काय राजन हे, म्हणजे मला गुरुजींनी सांगितलं होतं की तुमचा नामस्मरणाचा जो हा जप आहे तो पूर्ण झाला की हे सगळं अगदी मनाप्रमाणे होणार आहे. आणि आता बघितलं का हे सगळं काय झालेलं आहे, असं म्हणत अन्नपूर्णाजी राजनला सांगत असते. तेव्हा मात्र आता खरंच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं म्हणत आता दोघंही बोलत असतात. आणि दुसऱ्या दिवशी कमळी आलेली असते. पण आता मात्र अन्नपूर्णा आणि राजन या दोघांनीही ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही असं ठरवलेलं असतं. दुसऱ्या दिवशी कमळी आलेली असते. इकडे अनिकाचे नखरे सुरू असतात. अनिका चुकीच्या पद्धतीने वागत असते. अनिका म्हणत असते की झालं, आली का परत गावच्या पितं? काल जेवढ्या पार्टीमध्ये राडा घातलेला होता तेवढा कमी पडलेला नाही आहे तिला दिसतं, म्हणून पुन्हा इथं आलेली आहे, असं म्हणत आता अनिका तिच्या अंगावर जात असते. तेव्हा मात्र राजनला खूप राग येतो. राजन म्हणतो की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे तुझं, पण आता शांत राहायचं आहे आणि बाजूला व्हायचं आहे. कारण याच्यामध्ये कमळीची काहीही चूक नसताना तुझ्यामुळं तिला हे सगळं सहन करावं लागलेलं आहे. कारण तू कमळीच्या खाण्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं होतंस आणि त्यामुळं कमळीला या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागलेला आहे. अशा पद्धतीने इकडे बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं की राजन म्हणतो की आई शांत हो, मी अनिकाला समजवतो. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणते की नाही राजन, तू नाही समजवू शकत, कारण तू कितीही समजवलं तरीही ती जी आहे ती समजून घेणारातली नाही आहे, तिला कळणारच नाही. आता तिला मी माझ्या पद्धतीने सरळ करणार आहे, असं जेव्हा इकडे राजनला अन्नपूर्णाजी सांगत असते तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो. आणि तो म्हणजे
राजन विचार करायला लागतो की कसं समजवायचं, म्हणजे काय केल्यावर ह्या मुलीला कळेल, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र राजन म्हणतो की आई मी करतो मॅनेज त्या गोष्टी. असं म्हणत आता राजन बोलत असतो. कमळी म्हणत असते की माझं लॉकेट सापडत नाहीये. तेव्हा ते सगळेजण म्हणू लागतात अगं काल पडलं असेल तिथं. मग कमळी आता पुन्हा ते लॉकेट शोधण्यासाठी अन्नपूर्णा आजींकडे आलेली असते. अन्नपूर्णा आजींकडे आल्यावर कमळी म्हणते की मला तुम्हाला एक विचारायचं आहे. माझं जे लॉकेट होतं ना ते इथे पडलेलं आहे का हे विचारायचं आहे. तेव्हा मात्र कमळी म्हणते की मला माझं लॉकेट हवं होतं. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की चल. अन्नपूर्णा आजी तिला आत घेऊन जाते आणि तिला म्हणू लागते की तुझं लॉकेट म्हणजे तेच ना गं काळ्या गोपामध्ये विणलेलं होतं ते, गोफलेलं होतं ते. तेव्हा ती सांगते की हो तेच लॉकेट. असं म्हणत अन्नपूर्णा आजीने आता तिला ते लॉकेट विचारल्यामुळं ती सांगू लागते. अन्नपूर्णा आजी म्हणते तुझं लॉकेट आहे ते. तेव्हा कमळी म्हणते की हो माझं लॉकेट आहे ते, माझ्या आईने माझ्यासाठी बनवून घेतलेलं आहे खास. हे ऐकल्यानंतर इकडे अन्नपूर्णा आजी म्हणते तुला माहिती आहे का त्या लॉकेटच्या आतमध्ये कोणाचा फोटो आहे, तू बघितलंयस का कधी. तेव्हा कमळी म्हणते की नाही, मी नाही बघितलेलं कधी. आणि जेव्हा कमळी मग त्या लॉकेटमधील तो जो फोटो आहे तो फोटो अन्नपूर्णा आजी कमळीला दाखवते आणि म्हणते की हा बघ तुझ्या आईवडिलांचा फोटो आहे. कमळी म्हणते म्हणजे. तेव्हा अन्नपूर्णा आजी सांगू लागते की हे बघ तुझ्या आईवडिलांचा फोटो म्हणजे तुझ्या लक्षात आलं का, तू आहेस ना राजनची मुलगी आहे, तू माझी मोठी नात आहे. अगं तुला माहिती आहे का इतके दिवस झालं मी शोधण्याचा प्रयत्न करत होते, तूच माझी नात आहे. आणि किती वेळा मला गुरुजींनी सुद्धा संकेत दिलेले होते, पण आज फायनली या लॉकेटमुळं ते समजलेलं आहे. असं म्हणत अन्नपूर्णा आजींनी कमळीला मिठी मारलेली असते आणि कमळीला हे सुद्धा सांगितलेलं असतं की अगं तू या घराची नात आहे, माझी नात आहे, या घराची थोरली नात, राजांची मोठी मुलगी. मला सांग आता गौरी कुठे आहे. तेव्हा कमळी म्हणते गौरी म्हणजे. तेव्हा मात्र अन्नपूर्णा आजी सांगू लागतात की गौरी म्हणजेच अगं तुझी आई. तेव्हा ती म्हणते नाही माझ्या आईचं नाव तर सरोज आहे. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते नाही तिचं नाव गौरी होतं लग्नाच्या वेळेचं, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. असं इकडे अन्नपूर्णा आजी तिला सांगत असते. तेव्हा मात्र आता कमळीला धक्का बसलेला असतो, कारण या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नव्हत्या. परंतु अन्नपूर्णा आजीने फायनली शोधून काढलेलं असतं, ते म्हणजेच कमळी हीच आपली नात आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.